स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मग चला आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूयात आणि सुरुवातीला जाणून घेऊयात की श्री महालक्ष्मीचं व्रत का केलं जातं ते। मित्रांनो आणि मैत्रिणींनो, अनेक भाविक श्री महालक्ष्मीचं व्रत करतात। आपल्यावर श्री लक्ष्मीची कृपा व्हावी, संसारात सुख समाधान राहावं हा त्यामागचा हेतू असतो। हे व्रत केल्यानं उत्तम फलांचा लाभ होतो। मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी या व्रताचा प्रारंभ करून शेवटच्या गुरुवारी त्याचं उद्यापन करतात। काही कारणांमुळे मार्गशीर्ष महिन्यात न जमल्यास कोणत्याही महिन्यातील पहिल्या गुरुवारी हे व्रत करावं। शेवटच्या गुरुवारी त्याची सांगता करावी। काही भाविक तर सतत वर्षभर या व्रताचं पालन करतात। लक्ष्मी व्रतात त्याचे नियम, पूजाविधी, कहाणी आणि आरती इत्यादींचा अंतर्भाव असतो। त्यावर श्रद्धा ठेवल्यास श्री लक्ष्मीच्या कृपा प्रसादाने सर्व मनोरथ हळूहळू पूर्ण होतात। आता जाणून घेऊयात या व्रताचे नियम। गुरुवारी प्रातःकाळी उठावे, आंघोळ करावी, शुद्ध अंतःकरणाने आणि सश्रद्ध भावनेनं पूजाविधी करावा। दिवसभर उपवास करून सकाळी देवीला नैवेद्य दाखवून रात्री भोजन करावं। कधी कधी आकस्मिक अडचण उद्भवू शकते, अशावेळी आपण उपवास करावा आणि कोणाकडूनही पूजा आरती करून घ्यावी। एकादशी, शिवरात्र या इतर उपवासाचे दिवशी गुरुवार आल्यास फक्त पूजा आणि आरती करावी। कहाणी स्वतः वाचावी किंवा ऐकावी। व्रताची पूजा करून कहाणी ऐकण्यास शेजाऱ्यांना निमंत्रण द्यावं। सायंकाळी गायीची पूजा करावी आणि तिला नैवेद्य दाखवावा। नित्यप्रमाणे उद्यापनाच्या दिवशी पूजा आरती करावी, कहाणी वाचावी। 7 सुवासिनींना वा 7 कुमारिकांना हळदी कुंकू द्यावं। एक फळ व व्रताच्या कथेची एक प्रत द्यावी। शक्य झाले तर ब्राह्मणाला शिदा, वस्त्र आणि दक्षिणा देऊन नमस्कार करावा आणि त्यानंतर आपण भोजन करावं। गुरुवारी संध्याकाळी पूजा आरती करावी आणि त्यानंतर सर्वांना प्रसाद द्यावा। कोणत्याही महिन्याच्या पहिल्या गुरुवारी या लक्ष्मी व्रतास सुरुवात करावी। हे व्रत वर्षभर पाळावं। अडचण निर्माण झाल्यास दुसऱ्या महिन्याच्या पहिल्या गुरुवारपासून हे व्रत करावं। असं अखंडपणे हे व्रत पाळावं। शेवटी त्याचं उद्यापन करावं। हमखास यश लाभतं असा जवळजवळ सगळ्यांचाच अनुभव आहे। आता हेही जाणून घेऊयात की या पूजेची मांडणी कशी करावी। घरातील पूजेची जागा स्वच्छ करावी। पूजेच्या जागी पाठ किंवा चौरंग ठेवावा। चौरंगावरती कोरं नवीन कापड अंथरावं। कापडावर गहू, तांदूळ याची रास घालावी। त्यावर तांब्याचा कलश ठेवावा। कलशामध्ये दुर्वा, पैसा आणि सुपारी घालावी। विड्याची पानं किंवा आंब्याच्या डहाळी कलशावर ठेवाव्यात आणि त्यावर नारळ ठेवावा। चौरंगावर किंवा पाटावर श्री लक्ष्मीचा फोटो ठेवावा। घरी लक्ष्मीची मूर्ती असल्यास ती चौरंगावर किंवा पाटावर ठेवावी, मग फोटो ठेवू नये। मूर्तीपुढे विडा, खोबरं, खारीक, बदाम, इतर फळं, खडीसाखर किंवा गूळ ठेवावा। त्याच्या शेजारी गणपती म्हणून सुपारी मांडावी। अशी पूजेची मांडणी करावी। ती पूर्ण झाल्यानंतर यथासांग पूजा करावी। पूजेनंतर आरती करावी, सर्वांना प्रसाद द्यावा। पूजेच्या संध्याकाळी लक्ष्मीला मिष्ठान्नाचा नैवेद्य घालावा। त्यानंतर भोजन करावं। दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठावं, पूजा विसर्जित करावी। कलशातील पाणी तुळशीला घालावं, तिला हळदी कुंकू वाहावं, नमस्कार करावा। पद्मपुराणात या व्रताचा उल्लेख आढळतो। त्यात श्री लक्ष्मी देवीनं असं कथन केलंय की माझं व्रत नित्यनियमानं जो कोणी करील तो सदैव सुखी राहील, असं माझं वचन आहे। तर मग मित्रांनो आणि भगिनींनो, आज तुम्हाला लक्षात आलं असेल की पूजेची मांडणी कशी करावी आणि ही पूजा नक्की का करतात ते। तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।